जगदंबा संस्थानाजवळ 158 फूट उंचीची हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात येत आहे। देशातली सर्वात मोठी मूर्ती जी आहे ती हिमाचलमध्ये सोलनमध्ये आहे आणि 158 फूट आता ही मूर्ती राहणार आहे। खालचं 30 फूट फाउंडेशन वेगळं आहे। 30 फूट फाउंडेशन पकडलं तर 188 मीटर होईल, 188 फूट होईल आणि 5 फुटाचा वर कळस राहणार आहे आणि त्यामुळं जशी 163 पण जाईल। पण आता आम्ही देशातली सर्वात उंच मूर्ती म्हणून कोराडी महालक्ष्मीजवळ या तलावामध्ये तयार होणार। तलावामध्ये पूर्ण पाणी भरून असणार आहे, बोट असणार आहे जाण्याकरता आणि दर्शनाला जाता येईल तिथे। तर अशी मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। मला वाटतं 3 महिन्यामध्ये आम्ही माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागणार आहे। त्यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम मूर्तीच्या दर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करणार आहोत। एक भव्य परिसर या ठिकाणी तयार झालेला आहे। भारतीय विद्या भवनकडून या ठिकाणी रामायणा कल्चरल सेंटर, रामायणा सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी तयार झालं आहे। भारतीय विद्या भवनतर्फे या ठिकाणी भारत माता मंडपम 1857 पासून भारताचा इतिहास कालपर्यंत या ठिकाणी लिहिला गेला आहे। या ठिकाणी 7D थिएटर होत आहे, सायक्लोरामा होते आहे, ॲडव्हेंचर पार्क होत आहे, किड झोन होते आहे। या ठिकाणी लवकरच स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि 500 मुलांचं वसतिगृह होते आहे, हॉस्टेल होते आहे। त्यामुळं एक मोठा या ठिकाणी एक पिलग्रिम सेंटर, एक पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होत आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।